नाही, मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांना भाजपचा पोटशूळ एवढा आहे की त्यातून ते अजूनही बाहेर येत नाहीत आणि त्याच्यामुळं भाजपशिवाय कुठलंच वक्तव्य कुठलीच भाषणं त्यांची पूर्ण होत नाहीत। आणि खरं म्हणजे गद्दारीच्या संदर्भात काल एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की 2019ला ज्या वेळेला निकाल लागला तो निकाल महाराष्ट्रातील जनतेनं शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र युतीला जनाधार दिला होता, मतदान केलं होतं। मग तुम्ही महाराष्ट्रातील मतदारांचा जनतेचा अपमान केला, त्यांच्याशी गद्दारी केली, त्यांच्याशी प्रतारणा केली। मग खरे गद्दार तर उद्धवजी ठाकरे साहेब आपण आहात, कारण जनतेकडे मतं मागायला मोदी साहेब त्या ठिकाणी पाहिजे होते, भाजप हवं होतं। आणि त्यानंतर निवडून आल्यानंतर जर अशा प्रकारची प्रतारणा झाली असेल तर त्याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला देण्याची आवश्यकता आहे। दुसरीकडे त्यांनी अमित शहा यांचा संदर्भ देत असं म्हटलंय की मुंबईमध्ये शिवसेनेला गाडण्याची भाषा करण्यापेक्षा पाकव्याप्त काश्मीर मधली जमीन अमित शहानी 1 इंच तरी घेऊन दाखवावी, आम्ही त्यांचा डोक्यावर घेऊन उदो उदो करू। डोक्यावर त्यांनी घेण्याची आवश्यकता नाहीये, या देशातील जनता त्यांना डोक्यावर घेते। आणि खऱ्या अर्थानं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य होतं जे त्या ठिकाणी काल एकनाथ शिंदे साहेबांनी बोलून दाखवलं की मला 1 दिवसाचा पंतप्रधान करा, मी धारा 370 कलम रद्द करतो। आणि मग गृहमंत्री अमित शहा यांनी त्या ठिकाणी धारा 370 कलम रद्द केलं। याबद्दल उद्धवजी ठाकरे साहेबांचं काय म्हणणं आहे? जे झालं त्याबद्दल बोलायचं नाही, नवीन काहीतरी उकरून काढायचं, अशा प्रकारची त्यांची मोडस ऑपरेंडी झालेली आहे। झालेल्या गोष्टीवर बोलायचं नाही, नवीन काहीतरी एखादा आपण कुसपट काढायचं आणि आपली राजकीय दुकानदारी पुढे न्यायची, याच्या पलीकडे त्यांच्या वक्तव्याकडे मी पाहत नाही। काल त्यांनी आणखी एक उल्लेख केला की एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये तो खास करून होता, बाप मंत्री खासदार म्हणजे कार्ट म्हणजे मुलगा खासदार आणि आता नातू नगरसेवक, या सगळ्याचा संदर्भ देत आज श्रीकांत शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलेलं आहे। या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता? विनाशकाले विपरीत बुद्धी, बुडत्याचा पाय खोलात। उद्धवजी ठाकरे साहेब एवढे वैफल्यग्रस्त झालेत की त्यांनी पूर्णपणे राजकीय संस्कृतीच त्या ठिकाणी ऱ्हास करून टाकलेली आहे। कारण आपण दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना उद्धवजी ठाकरे साहेब त्यांचा मुलगा खासदार, अहो आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्री करण्याची आवश्यकता होती का? जर तुम्ही मुलाला मंत्री केलं नसतं तर ग्रामीण भागातल्या एखाद्या विभागाचा मंत्री झाला असता, त्यांनी पक्षाला ताकद दिली असती। त्याच्यामुळे आपण काय केलं हे विसरायचं, निदान तुम्ही केलेल्या कृत्याच्या संदर्भात तरी दुसऱ्याला बोलू नका ना। आणि ते 1-1.5 वर्षाचं निरागस बाळ, त्याच्यावर तुम्ही नगरसेवकाचं तिकीट त्याला द्या बोलताय, म्हणजे मला वाटतं तुमची वैचारिक अधपतन सुरू झालंय की काय, असंच त्या ठिकाणी सुसंस्कृत महाराष्ट्रातील जनतेला आता वाटायला लागले। दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने गरिबांसाठी 100 रुपयामध्ये तेल, चना डाळ, साखर, रवा हे देण्याचा निर्णय घेतला, परंतु यावर नाना पटोले असं म्हणतात की ही मदत अतिशय तुटपुंजी आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करावी आणि अशा पद्धतीची दिवाळी भेट द्यावी अशी मागणी केलेली आहे। आता नाना पटोलेंना कुठलंही काम उरलेलं नाही। 100 रुपये मध्ये अशा प्रकारचं दिवाळीच्या तोंडावर गरिबांना देतंय, त्याचं कौतुक तर करा, ते योग्य आहे की नाही? आता 100 रुपयात जर अशा प्रकारचं दिवाळीला तोंड गोड करण्यासाठी शासन करणार असेल तर असं कधीच महाराष्ट्रात झालं नाही। 3000ची मागणी आहे, यथावकाश देज्य म्हणून काय देता येईल ते देतील। परंतु कसं आहे, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष मीडियासमोर बोलणं आणि पत्र देणं, त्याची फिजिबिलिटी किंवा इतर गोष्टी बघायच्या नाहीत। त्यांनी 100 रुपयात दिला ना, आता दुसरं काय मागायचं, 3000 द्या। मला वाटतं ते मागण्यापलीकडं आणि पोपटपंची करण्यापलीकडं दुसरं काहीच करू शकत नाहीत। पक्षाचा काय ऱ्हास होतोय हे आपल्या नजरेसमोर आहे। अंबादास दानवेंनी असा आरोप केला आहे की ज्या बसेस आणल्या होत्या, या बसेसला जी रक्कम दिली आहे 10 कोटी, ही कॅश स्वरूपामध्ये दिलेली आहे, ही कॅश नेमकी कुठून आली,
नाहीत याचा सविस्तर आढावा द्यावा. नाही, ते राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी या विषयावर आवाज उठवावा, तक्रार करावी, दाद मागावी. आता एस टीला पैसे 10 कोटी दिले असतील तर कॅशने तर मला वाटतं एस टी अजून पैसे घेत नाही, तशी पद्धत नाही आहे. मग एस टीला दिलं असेल तर चेकच दिले असतील, चेक दिले असतील ते रेकॉर्डवर आहेत, कोणी पैसे दिले रेकॉर्डवर आहे, देणाऱ्याची इन्कम टॅक्स सगळ्या गोष्टी तपासता येऊ शकतात. परंतु नाचता येईना अंगण वाकडं. तुम्ही त्या ठिकाणी गर्दी जमवू शकला नाहीत. एकनाथ शिंदे साहेबांची 4 पटीनं गर्दी झाली आणि त्याच्यामुळं आता गर्दी कमीची कारणीमीमांसा करताना अशा प्रकारचे पळपुटे धंदे अंबादास दानवेंनी करू नये. त्यांना जी माहिती पाहिजे ती सरकार देईल, सगळ्या चौकशा सरकार करू शकतं. नाही, मला वाटतं शिपायाचा अपमान ते करतायत. उलट राणे साहेबांचं कौतुक केलं पाहिजे की शिपायापासून माणूस स्वतःच्या मेहनतीवर आज या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, देशाचा कॅबिनेट मंत्री होऊ शकतो. भास्कर जाधवना लाज वाटली पाहिजे की कोकणातलं एक कर्तृत्ववान नेता झाल्यानंतर त्याला शिपाई पदावर हिणवणं. आता भास्कर जाधवांना आम्ही काय म्हणू, परंतु ते सभ्यतेला सोडून त्या ठिकाणी होईल तर त्यांच्यासाठी पण चांगल्या उपमा विशेषणं आमच्याकडे आहेत. परंतु शेवटी राजकीय सभ्यता संस्कृती पाळणारे आहोत आणि त्यांनी सगळंच सोडून डोक्याला गुंडाळलेलं आहे. जिस तरीके से बीजेपी के ऊपर लगातार शीटाकशी उद्धव ठाकरे की तरफ से की गई, कहा गया 2019 में अपमान किया बीजेपी ने, धोखा किया और अब स्क्रिप्ट दे रहे हैं एकनाथ शिंदे को. न, मुझे लगता है कि धोखा किसने दिया इसके ऊपर एकनाथ शिंदे साहब ने स्वयं स्पष्ट टिप्पणी कल की जाहिर सभा भी की कि जब 2019 का चुनाव हुआ तभी शिवसेना और भारतीय जनता पार्टी युति करके राज्यों के लोगों के सामने, मतदाताओं के सामने हम यूनाइटेडली गए. प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहब का फोटो लगा के हमने वोटिंग मांगा, लोगों ने विश्वास रखा. देवेंद्र जी के नेतृत्व में चुनाव लड़ा और इसलिए जनता ने जो वोटिंग किया था वो मोदी साहब को देख के देवेंद्र जी के नेतृत्व को किया था. और इसलिए स्वाभाविक तौर पे हमारे 106 एमएलए, उनके 56-57 एमएलए, ऐसा करके सरकार बनता था कि सरकार ने दोनों को मिलके मतदान किया था. तो तुम लोग ने महाराष्ट्र के मतदाताओं के साथ धोखाधड़ी किए है. तो आप गद्दार है क्या? कौन गद्दार है? आप लोगों के साथ गद्दारी की है, आप मतदाताओं के साथ गद्दारी की है. और इसलिए अभी उनको वैफल्यता आई है. इसलिए इसी तरह का आरोप प्रत्यारोप करने के सिवा उद्धव जी ठाकरे और उनकी शिवसेना के लोगों के हाथ में कुछ नहीं. उद्धव जी ने जिस तरीके से एकनाथ शिंदे के पोते तक को इसमें घसीट लिया और उन्होंने कहा कि पोता नगर सेवक बनने वाला है, और इसको कैसे देखते, उस पर लेटर भी आज श्रीकांत सिंह ने. मुझे लगता है कि दूसरे के तरफ उंगली उठाने के वक्त हमारी तरफ 4 उंगलियां इसका भान उद्धव जी ठाकरे साहब को रखने की आवश्यकता है. उनका बेटा खासदार कहते हुए आप अपने बेटे को मंत्री बनाया, वो भी कैबिनेट मंत्री, उसका जवाब महाराष्ट्र को दे दो. आप बेटे को मंत्री बनाने से रूरल एरिया में एक रीजन का मंत्री बनाते थे तो पार्टी बढ़ाते थे, शिवसैनिकों का सम्मान होता था. लेकिन आपको सब घर में मांगता है, इसलिए आपने उनको मंत्री किया. उसके बारे में क्या है वो बता दीजिए. और जो बच्चा 1-1.5 साल का है उसके ऊपर आप जाहिर सभा में इसी तरह की टिप्पणी करते हो, मुझे लगता है वैफल्यता से ग्रासे हुए उद्धव जी ठाकरे दिख रहे हैं. नाना पटोले ने एक पत्र दिया और कहा कि 100 रुपए में 4 सामान दे रहे हैं मुख्यमंत्री जी, ये गरीबों का अपमान है. 3000 रुपए हर राशन कार्ड धारक के अकाउंट में जाने चाहिए दिवाली के बोनस के तौर पर.
नहीं, इसके पहले कौन से भी सरकार ने इसी तरह दिवाली के मौके पे गरीबों को इसी तरह का दाल रहे, अनाज रहे, शुगर शक्कर रहे, तेल रहे देने का कभी उदाहरण नहीं। और एक अच्छा मदद का हाथ राज्य सरकार ने दिया है, तो उसका कौतुक करना, उसके पीछे अच्छी तरह की बातें करना तो फिजूल बातें करना यह कांग्रेस का काम है। अभी 100 रुपया है, उसमें इतना देता है तो और 3000 की है ना जरूरत, गरीबी बढ़ी है, लेकिन आखिर देने के लिए भी स्टेप बाय स्टेप होता है। आपने क्या किया इसका जरा नाना पटोले बता दीजिए। आपको अभी कुछ काम बाकी नहीं, खाली मीडिया के साथ आके पोपटपंची करना, प्रदेशाध्यक्ष करके तो लेटर हेड है, तो मांग करने को कुछ ज़्यादा अक्कल नहीं लगती है। अभी 3000 देना तो कितना पैसा देना पड़ेगा, कितना पैसा देना पड़ेगा, तो राज्य का बजट क्या है। मुझे लगता है ये प्रदेशाध्यक्ष के पद पर जो आदमी है उसको थोड़ा इसका ख्याल रहने की आवश्यकता है, लेकिन जो बेबुनियाद बात करता है उससे अपेक्षा क्या करेंगे। एनसीपी ने कहा है कि जो भीड़ इकट्ठा की गई एकनाथ शिंदे की तरफ से वो बीजेपी ने इकट्ठा की और वहां पर दारू और मुर्गे बांटे गए लोगों को ले आने के। मुझे लगता है सीसीटीवी फुटेज दोनों सभा का है, तो इसकी जांच करें। हमारे सभा में एकनाथ शिंदे साहब के भाजपा के कौन लोग उपस्थित है उसका जांच कीजिए, और आपकी जो सभा है वहाँ कांग्रेस राष्ट्रवादी के कितने लोग आए थे इसकी जांच कीजिए। मुझे लगता है एकनाथ शिंदे साहब के लिए लोग खुद आए थे, पब्लिक महाराष्ट्र से आई थी कि एक अच्छा मुख्यमंत्री हमें मिला है, गौर गरीबों का मसीहा उनको लगता है, अपेक्षा बढ़ी है, इसलिए उन्होंने भीड़ की थी। अभी उद्धव जी ठाकरे साहब से क्या अपेक्षा करेंगे। 50-60 साल तो छोटी मोटी सत्ता दी थी, आज भी मराठी मानुस के हित की बात कर रही है। मतलब 50 साल क्या किया, मराठी मानुस का हित करता तो 50 साल के बाद वही मांग करने की आवश्यकता नहीं। तो अब ज़रा शांत, अभी आराम करो। एकनाथ शिंदे साहब और फडणवीस साहब मराठी मानुस का भी हित करेंगे और महाराष्ट्र का हित करेंगे। अगर मीटिंग में बीजेपी के है तो दिखा दे दो कौन है बीजेपी के। एक प्रश्न बघतो का अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये आता ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याकडून लटके यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे। भाजपचे मुळजी पटेल या निवडणुकीत रिंगणात आहे। जड जाईल वाटतं ही निवडणुकी। याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की उद्धव साहेब ठाकरे दुरुस्त व्हायला काय मागत नाहीत, कारण बाळासाहेब ठाकरेंनी सातत्यानं काँग्रेस राष्ट्रीयवादीवर प्रहार केला, ज्याचा उल्लेख एकनाथ शिंदे साहेबांनी काल केला, पहिल्या बाळासाहेबांचे वक्तव्य दाखवली। तथापि आम्ही भुईसपाट झालो तरी चालेल, पक्ष संपला तरी चालेल, पवारसाहेब आणि सोनियांचे विचारच आम्हाला महत्त्वाचे आहेत आणि त्याच पक्षाबरोबर राहू हे पुन्हा एकदा अधोरेखित त्या ठिकाणी केलेलं आहे। ना काँग्रेसची मतं राहिलेली आहेत, ना राष्ट्रवादीचं मुंबईत अस्तित्व आहे। त्याच्यामुळे अशी मोठ आणखी 10 पक्षांची बांधली तरी फरक काय होत नाही। भारतीय जनता पार्टीला जनाधार आहे, शिंदे साहेबांचं नेतृत्व मुंबईकरांनाही आपलंसं वाटतंय आणि त्याच्यामुळे आमचे मुळजी पटेल, शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या एकत्रितपणे 100% तिथे आमदार होतील याविषयी तिळमात्र आम्हाला शंका नाही, तेवढा विश्वास आहे।